8 कडे पाहायला मिळत आहे. गोलंदाज जिम्मा जो आहे वाघोबा जांभूलपाडा टीम कडून दिलेला आहे. विपुल या गोलंदाजाला माल मिळतोय. आजच्या फायनलच्या दिवसातील पहिला बॉल पडला जातोय विपुलच्या हातामध्ये. बॉल समोर आहे सौरभ. रोहितचा पहिलाच बॉल. स्विच हिट. लॉंग स्टॉप क्षेत्र म्हणजेच नो स्टॉप क्षेत्र. चेंडू सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर आजच्या दिवसातील आलाय दणदणीत चौकार. आदर्श परस्पर संघाने ठेवला आदर्श चषक मानाने. आदर्श परस्पर संघाने ठेवला आदर्श चषक मानाने. मानाचा आता चषक आहे आणि तो मान आज कोण उचलणार हा आहे प्रश्नचिन्ह. त्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये दोन संघ मैदानाच्या संघर्ष करताना दिसतात. पहिल्या चेंडूवर संघर्ष सफल झालाय. रोहितच्या बॅट मधून आलाय तो चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच क्षेत्रामध्ये त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला नाही. असफल ठरला गेला. पण चांगला बेनिफिट मिळाला की हा बॉल पाहिलं ना उजव्या यशीच्या खूप आणि खूप बाहेर वळण घेतोय. त्याच्यामुळे पंचाने लगेच तातडीने निर्णय दिला की हा बॉल आहे वाईट. एक चेंडू 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. दोन संघ समोरासमोर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. जांभूलपाडा आणि फणसपाडा. लोवर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. ब्लॉकर मध्ये बॉल जरूर होता पण चांगला माइंड सेट होता की कारण पहिल्या बॉलवर आपल्याला चौकार मिळाला आहे. दुसरा बॉल पाहिला आपण वाईट स्वरूपात हाताळला गेलाय. म्हणजे 2 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि स्कोर बोर्ड आम्हाला दर्शवते 6 धावा. सुरुवात चांगली झालेली आहे. नाणेफेक काढल्यानंतर सुरुवात चांगली करणं गरजेचं असतं आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती सुरुवात चांगली झालेली आहे. तशी सुरुवात जांभूलपाडा टीमला देखील करावी लागेल. विपुल पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने गॅप मध्ये डीप टर्नमॅन ठिकाणी चेस्ट सुरू आहे. एक धाव घेतली आहे. चांगला स्टॉप केलाय आपल्या टीम साठी. 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न सफल या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला आहे. 8 धावा. दोन्ही बॅटर आपण पाहिलं आपापलं खातं ओपन केलेलं आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 मध्ये झाल्यात 8 धावा. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. प्रोजेक्टचे स्कोर जर याच पद्धतीने गेला तर 64 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करणार आणि जर मैदानाच्या आत रोहित आणि सौरभ असणार तर नक्कीच होणार. स्विच हिट रिव्हर्स केल्याचा प्रयत्न का केला गेला. उत्तर देखील लगेच तयार होत आहे कारण ओळखलं सौरभने की आपण पाहिलं डीप टर्नमॅन नाही आहे. लॉंग स्टॉप एरिया पूर्णपणे रिक्त आहे. त्या रिक्त जागेमध्ये खेळण्याचा मानस जरूर होता. उद्देश होता पण उद्देश असफल ठरला गेला. सफल ठरला गेला. गोलंदाज विपुल. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. पहिला इनिंग सुरू आहे. पहिलं षटक सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच सुरू आहे. त्या पद्धतीने खेळून हलक्याचा त्याने सन्मान दिलाय. सन्मान देणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये जेव्हा चांगले बॉल एखादा गोलंदाज टाकतोय हाताळतोय तेव्हा त्याला सन्मान देखील देणं गरजेचं आहे. आणि सौरभने गेली कितीच वर्ष तो हा क्रिकेटचा खेळ खेळतो. त्याला माहिती आहे की कुठल्या बॉलर सोबत कुठल्या बॉलरच्या विरुद्ध आपल्याला धावा मिळू शकतात. त्या दृष्टीने हा चांगला प्रयत्न होता. सिंगल घेतली. नॉन स्ट्राईक एंडला जाऊन उभा राहिला आणि रोहितला आणलं झालं स्ट्राईक एंड वरती. उचली घेणारा बॉल होता. काहीच कळलं नाहीये. खेळायचं होतं अपरकट जमलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव बॉल निघून जातोय. पहिल्या षटकाचा जवळपास खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील विपुलची ती वापसी आपण पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धावा. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी वळूया आपण संगीत कक्षाकडे. ऐकूया एक भक्तिमय संगीत आणि नंतर येऊया या संघर्षमय क्रिकेटच्या मॅच मध्ये. थँक्यू डीसी. म्हणतात ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. आणि पुढील आठवड्यातच आपण पाहतोय 19 फेब्रुवारी आहे आणि त्याच दिवशी आपण पाहताय की शिवजयंती आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक गावामध्ये तो शिवजयंतीचा उत्सव हा साजरा केला जातोय मोठ्या थाटामाटामध्ये. कारण त्यांच्या मुलेचा आज या महाराष्ट्रामध्ये आपण ताटमानेने जगू शकतोय. गोलंदाजी मार्गावर आपण दुसरं षटक पाहतोय. विराज
सौरभ पण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. रोहितने चांगली साथ दिली आणि एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एक धाव मिळते. स्कोरबोर्ड डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते 10. संत गतीने का होईना पण चांगली सुरुवात झालेली आहे. पनस्परा टीम कडून रोहित आणि सौरभ ही जोडी मैदानाची आत आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. चांगल्या मानसिकतेने खेळतात. त्यांना माहित आहे की कुठल्या गोलंदाजा सोबत आपल्याला कशा पद्धतीने खेळायचं आहे. पहिले षटक आपण पाहिलं, विपुल आला होता, त्याच्या गोलंदाजी 9 धावा काढल्या. विराज आलाय, त्याच्या पहिल्याच चेंडूवरती थोडंसं फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता कारण पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर 4 षटकांच्या मॅचेस आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, क्षेत्र निवडलं गेलं. फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, पण संपर्क झाला नाहीये त्या बॅटला त्या चेंडूचा. पण एक धाव घेण्यात यश मिळालं. एक सिंगल मिळाले. सिंगलने आपण पाहतोय धाव फलक 11 या आकड्यावर जाऊन विसावलं जात आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सौरभसाठी क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने लावलंय आपण पाहूया. ऑन साईडचा आपण विचार करतोय. एक क्षेत्ररक्षक आम्हाला दिसतोय, तो डीप मिड विकेटला थोडासा वाईट ठेवण्यात आलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये, आणि एक क्षेत्ररक्षक आम्हाला दिसतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नाही, यावेळेला चेंडूने अजिबात उसळी घेतली नाहीये. त्याच्यामुळे खेळायचं होतं एक बिग हिट, पण संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी, चांगली लाईन देत वर गोलंदाजी करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट पिचवर खेळत असतात. अगोदर याच क्षेत्रामध्ये परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण मातीच्या पिचेस पाहिलेत, पण आता सध्या कॉन्क्रीट पिच आहेत. फुल टॉस. ओ व्हॉट अ कॅच रणजित, सुपर कॅच. स्वतःवर विश्वास नाहीये की हा बॉल माझ्या हातामध्ये चिपकला कसा, पण मिळाली त्यांना एक बिग 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 विकेट. सौरभ मैदानाच्या बाहेर. महादेव किणी आणि पाबल्या राऊत येताना दिसत आहेत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं आहेत. क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांच्यावर, ते मात्र पुन्हा एकदा येताना दिसतात याच ठिकाणी. वेलकम. पहिला विकेट मिळाला आहे, महत्वाची विकेट मिळाली कारण सौरभ पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. रणजितला देखील विश्वास नाही आहे की हा बॉल माझ्या हातामध्ये कसा आला, पण त्यांना आता ते यश मिळालेलं आहे. सौरभ बाल झाल्यानंतर विकी गेलाय मैदानाच्या आतमध्ये. विकी आणि रोहित ही जोडी आहे, पण विराजचं कौतुक करेन. नाही, विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कुठलीही धाव नाही आहे. 11 धावांवरती एक विकेट. हा डाव इथे थांबलेला आहे. स्कोरबोर्ड थांबलेला आहे. जवळपास पाहिला आपण तर गोलंदाजी मार्गावर विराज आहे. पहिला बॉल त्याने सिंगल दिली, लेग बाय आली, डॉट आला, विकेट आला. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना दिसतोय. नाही, हा बॉल देखील निर्धाव स्वरूपात निघून गेलाय. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 5.50च्या सरासरी लागल्या गेल्या त्या 11 धावा. येणारी 2 षटकं अजून आहेत, त्यात किती धावा येतील तत्पूर्वी वळतोय पुन्हा एकदा डीजे वादकडे, ऐकतोय संगीत आणि नंतर येतोय या मॅच मध्ये. अकरा धावा, 1 विकेट हे समीकरण आहे पहिल्या इनिंग मधील 2 षटकाचं. रोहित 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का? करायलाच हवा, पण करताना यस नो वेट. हो नाही, थांब. इथे मात्र काही इथे उपयोग केला गेला नाही आणि विकेटचं झालं पतन. विकी देखील नाराज होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत येताना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक वेलकम. हलक्या तात्याने खेळून काढलेला आहे. रणजित आहे, चांगला क्षेत्ररक्षक, पण थोडीशी आउटफील्ड त्याला देतीये दगा.
आणि त्या दगेमध्ये पाहतो एका धावेचं परिवर्तन केलं जाते दुसऱ्या धावामध्ये. स्कोरबोर्ड आता कुठे थोडासा जवळपास पुढे सरकतोय. 14 धावा 2.2च्या चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांचा मॅचेस आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिल्यांदा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा आणि वाघोबा जांभूलपाडा या दोन संघामध्ये चाललेला क्रिकेटचा मॅच सकाळच्या सत्रामध्ये ऑन स्क्रीन आपण पाहू शकतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडलेला आहे. तिसरा अंपायर घेतलेला आहे की एक रन शॉट आहे का, बॅट व्यवस्थितपणे क्रीज मध्ये पोहोचले. चला आपला डीबीएन लाईव्ह आणि एक आमचे अंपायर आहे ते त्याकडे वाटचाल करतील. तत्पूर्वी आपण पहिल्या दिवसामध्ये काय घडलं, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला होता वैतरणा ब या गटाला आपण आमंत्रित केलं होतं. त्यात आपण पाहिलं तर आई गावदेवी कणेर आज संघ पुढे येताना दिसतोय. दुसरा दिवस आपण पाहिला. दुसऱ्या दिवसामध्ये श्री गणेश मोदलपाडा या टीमने बाजी मारली. कालचा दिवस तिसरा होता आणि तिसऱ्या दिवसामध्ये सध्या या स्पर्धेसाठी आपण पाहिलं एकच कॅमेरा आहे, सिंगल कॅमेरा आहेत. आपण अंपायर डिस्कस करा आणि निर्णय द्या तातडीने, जेणेकरून आपला हा खेळ थांबणार नाहीये. तिसऱ्या दिवसामध्ये पाहिलं आपण 8 संघ दाखल झाले होते. त्यात आई जीवदानी घासपाडा ऑन फील्ड डिसिजन द्यायचं आहे. आपण एकच कॅमेरा आपल्याकडे आहे. तर या 3 संघांना आपण या स्पर्धेच्या त्या ग्रँड फिनालेकडे वाटचाल करताना पाहिलेला आहे. आज दिवस 4था आहे या स्पर्धेचा. रोहित आणि अमीर आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात, म्हणजेच 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या स्कोअर बोर्डवरती थोड्या कमी आहेत. सकाळची वेळ आहे, थोड्या धावा कमी आहेत कारण नाणेफेक करले होते. प्रथम फलंदाजी करायची होती. 4 षटकांचा क्रिकेटचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ दावेदार आहेत, पुढे जाण्यासाठी भक्कम आहेत. अमीर पुन्हा एकदा पाहिलं आपण, खूप तेज तरार बॉल. अजित याची ती धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. वाघोबा जांभूलपाडा टीम करून नेहमीच जेव्हा अजितला संधी दिली आहे त्या संधीत त्याने सोनं केलंय. आज देखील या आरुष 11 चषकामध्ये 4थ्या पर्वामध्ये आपण पाहिलंय की त्याची ती गोलंदाजी आम्हाला दिसतंय. पुढील बॉल नाही उडवायचं होता, ती झाली चूक, पण मिळाली नशिबाची साथ. बघा लॉंग स्टॉप एरियामध्ये बॉल जरूर गेला होता, पण हा बॉल सीमारेषा जवळ न जाता आपण पाहिलं तर मध्ये चढलेला आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. 2 धावांची स्कोर बोर्ड पुढे एकदा सरकतोय. 16 या आकड्यावरती आहे. बायच्या स्वरूपात पंचांच्या संख्येत येत आहेत. बायच्या स्वरूपात येऊ द्या किंवा बॅटच्या स्वरूपात येऊ द्या, धावा येणं सध्या फणसपाडा टीम साठी आवश्यकता आहे. या मॅचची गरज आहे आणि गरज असताना एखादी गोष्ट जर मिळाली ना तर कोणालाही आनंद होतोय. 16 धावा आहेत. 4 षटकांच्या मॅचचे 24 चेंडूंचा खेळ आहे. अजूनही रोहितला स्ट्राईक मिळत नाहीये, तो नॉन स्ट्राईक एंड कडे आहे. 5 मध्ये त्याने बनवल्या 6 धावा. अमीर गेलाय, त्याने 3 मध्ये बनवल्या 2 धावा. उजव्या च्या बाहेर अटून खेळण्याचा प्रयत्न, फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलं गेलं होतं पण जमलं नाहीये. जवळपास पाहिलं आपण या षटकातील 5 बॉलचा खेळ आज संपला गेलाय. हा बॉल जर एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला असता तर धावा मिळाल्या असता, पण आता वेळ निघून गेली आहे. विचार करून आता काही उपयोग नाही आहे. यावेळेला चांगला फटका आहे बॅकवर्ड पॉइंट ठिकाणी. झाला खराब क्षेत्ररक्षण, मिळाली नशिबाची साथ, नशिबाचा चौकार आणि स्कोर बोर्ड 3 षटकानंतर 20 धावा.
अरुणजी नामदेव वैती यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसत आहे. थँक्यू. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात 20, 18 मध्ये बनल्यात 20. आता रोहित चौधरी आता कुठेतरी स्ट्राईक एंडवर दिसतोय. त्याच्यासाठी ऑनसाईडला आपण पाहिजे 2 क्षेत्ररक्षक दिसतात. एक डीप मिडबेक क्षेत्रामध्ये आहे. मिडॉन त्याच्यासाठी नाही आहे. लॉंग ऑफ पूर्णपणे रिक्त आहे. एक क्षेत्ररक्षक आम्हाला स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये दिसतोय. ऑफ साईडचा विचार केला आपण तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये दिसतोय. त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक बॅकवर्ड पॉइंट. पहिलाच बॉल इंटू द गॅप खेळण्याचा मानस सफल ठरतोय का? सफल ठरला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. मिळाला धावा 4. थँक्यू. नशिबाचा चौकार मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण झालं. मिसफिल्ड झाली आहे. उडवायचं होतं जमलं नाही. पुन्हा एकदा चांगली लाईन लेनवर वापसी करताना नागेश आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू आहे. वाघोबा चांबुलपणा टीमला विजयामध्ये नेहमीच तो मोलाचं सहकार्य करत असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये तो नागेश पाटील आपल्याला गोलंदाजी मार्गावर शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल अटून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जातो चेंडू. निर्धाव स्वरूपात निघून कुठली धाव नाहीये. प्रेशर दिसतंय. दडपण दिसतंय. धावा येत नाहीये. त्याच्यामुळेच 24 धावा फक्त या स्कोर वरती पाहायला मिळत आहेत. कारण म्हणतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. बॅटचे एज लागलाय. गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. कारण रोहित स्वतः जवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. अमीरला करावं लागेल तडजोड आणि यावं लागेल मैदानाच्या बाहेर. थँक्यू. अविनाश केला या. कारण आता त्यांच्याकडे फक्त 2 बॉल आहे. तो नॉन स्ट्राईक लाईन असेल. रोहितला स्ट्राईक येणं कारण तो सध्या 9 मध्ये खेळतोय. 11 या आकड्यावर 25 धावा तर झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील मॅच जय बजरंग शिरगाव आणि युवा ग्रुप वाडीव दोन्ही संघाचे कर्णधार आपण चला तातडीने या. पहिला इनिंग संपण्याच्या मार्गावर 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातात. जो 25चा आकडा होता तो जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या डावामधील जय बजरंग शिरगाव आणि युवा ग्रुप वाडीव कप्तान या आपण नाणेफेका आपण करून घेतोय. चांगली स्पर्धा आहे. चांगला सहकार्य आहे. मेहनत दिसते. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. रणजितच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. दूरवरून करतोय चेंडू कलेक्ट. तत्पूर्वी मिळतात इथे 2 धावा आणि तिसऱ्याचा प्रयत्न करताना दिसले दोन्ही बॅटर. 3 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे पहिला डाव संपेल बरंच काही झालं. मैदानाच्या आतमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला पण नागेश सांगतो की मी तुम्हाला 4थी धाव पूर्ण करून देणार नाही आहे. 30 आकड्यावर पहिला डाव संपलेला आहे. 4 षटकांच्या पहिला इनिंग संपल्यानंतर 30 झाल्यात. आता बनवायचे आहेत या निर्धारित 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी वाघोबा जांभूलपणा टीमला 31 धावा. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न तर आहे. तत्पूर्वी कोण बनेगा टॉस का बॉस त्याकडे आपण वाटचाल करूया आणि दोन्ही संघाला आमंत्रित करूया. युवा ग्रुप वाडीव आणि जय बजरंग शिरगाव. तसेच तसे आपण पाहतोय प्रसादजी ठाकूर आहेत ते देखील उपस्थित आहेत. प्रिंटिंग प्रेस आहे त्यांची ऑनर आहेत प्रसाद ठाकूर हे देखील आलेले आहेत. त्यांचा देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ वेलकम या आपण व्यासपीठावरती. कारण बघा तुम्ही सपोर्ट केलाय
तुम्ही सपोर्ट केला म्हणून हा सुमित 11 आणि आपण पाहिलं त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली स्पर्धा या ठिकाणी चौथ्या पर्वामध्ये चौथ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. जी स्पर्धा आपण आरुष 11 चषक 2026 या नावाने या वर्षी आपण पाहतोय. धरणी मातेला वंदन केलं की आज तुझ्यावरती आम्ही कारण प्रत्येक दिवशी आपण त्या धरणी मातेवरती खेळत असतो आणि तिला सकाळी उठल्यानंतर आपण तिचा आशीर्वाद घेत असतो, तिची क्षमा मागत असतो आणि तिला नेहमीच सांगत असतो की समुद्र बसणे देवी पर्वत असताना मंडले विष्णुपती नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. ही धरणी माता जी विष्णूची पत्नी आहे तिच्यावरच आपण दिवस रात्र कार्य करत असतो, तिच्यावर खेळत असतो, तिच्यावर आपण कमवत असतो. त्याच्यामुळे तिची क्षमा मागणं गरजेचं असतं आणि या वाघोबा टीमने जो मॅच संपल्यानंतर दाखवलाय की तिचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी जे स्वप्न बाळगून आलेले आहेत की मला आरुष 11 चषकचा मानकरी ठरायचा आहे. कारण म्हणतात स्वप्न प्रत्येकाने पाहिलं, त्या स्वप्नाचा पाठलाग करताना तुम्हाला त्या पाठलाग करताना मेहनत ही करावी लागणार आहे. क्रिकेटचं विश्व म्हटलं तर तुम्हाला तिन्ही क्षेत्रामध्ये मेहनत करायची आहे. जर तुम्ही फलंदाज असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे, तुम्ही गोलंदाज असाल तर तुम्हाला उत्तम दर्जाची गोलंदाजी करायची आहे, जर तुम्ही फिल्डर म्हणून तुम्हाला त्या टीममध्ये वर्णी लागली असेल तर तुम्हाला उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. या तिन्ही क्षेत्रामध्ये जेव्हा प्रत्येक ते 11 जण कार्य व्यवस्थितपणे करतात, मेहनत करतात, कष्ट करतात, तेव्हा त्यांना चॅम्पियन बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. युवा ग्रुप वाढीव आणि जय बजरंग शिरगाव, चला या आपण नाणेफेकीसाठी लवकर आलेले आहेत, येताना दिसत आहेत. आजचा रविवारचा दिवस कुणाच्या नावे जाणार, कोण बनेगा चॅम्पियन, कोण बनेगा विजेता, ही रेस तर सुरू झालेली आहे. त्या ट्रॉफीसाठी लढाई तर सुरू झालेली आहे. 3 दावेदार आहेत जे पोहोचले त्या ट्रॉफीकडे वाटचाल करण्यासाठी, ज्याने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चांगला खेळ केलाय. आजचा दिवस आपण पनसपाडा, जांभूलपाडा, शिरगाव, वाडीव, डोंगरपाडा, खार्डी, कासकोपरी, कसराली चे 2 संघ आपण पाहणार आहोत. हे 9 संघ आज या ठिकाणी त्या ट्रॉफीकडे त्या अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी खेळताना दिसणार आहेत. आपल्याला डीबीएनची पूर्ण टीम चांगल्या पद्धतीने हे लाईव्ह कव्हरेज आपल्या जे लाडके प्रेक्षक आहेत जे घरी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि डीबीएन लाईव्हचा आता कुठेतरी पालघर जिल्ह्यामध्ये जो आहे तो ब्रँड बनत चाललाय. अगोदर आपण पाहिलं होतं की सुरुवातीला पाटील नेटवर्क हे खूप मानाचं यूट्यूब चॅनल होतं, पण त्यानंतर डीबीएन लाईव्हने जी उंच भरारी गेली त्यात आपण पाहिलं धनंजय मांगेला यांच्या माध्यमातून आपण डीबीएन लाईव्ह पाहिलं. त्यानंतर आमचे प्रवीण पाटील आहेत, ते सध्या माझ्या सोबत आहेत. त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित चौधरी आपल्याला दिसत आहेत, जी चांगली क्षणचित्र या क्रिकेट मॅचच्या या आरुष 11 चषकाच्या टिपताना दिसत आहेत. प्रत्येक गोष्टीवर त्यांचा बारकाई नजर असतं, जेणेकरून जे आमचे अंपायर आहेत एखादी पटकन चूक झाली त्यांना तिसरा अंपायर घेण्याची वेळ आली तर ती क्षणचित्र ती व्यवस्थित कॅमेरामध्ये कैद करतात. त्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूला कुठल्याही टीमला त्याचं नुकसान होत नाहीये. ही ख्याती आहे डीबीएन लाईव्हची आणि ज्या ज्या ठिकाणी रविवारचा दिवस असतो मला डीबीएन लाईव्हची पूर्ण टीमच मिळते. आलेले आहेत दोन्ही संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत, युवा ग्रुप वाडीव आणि जय बजरंग शिरगाव. शिरगाव टीम येताना दिसत आहेत, पोचतायत. यस, या आपण नाणेफेकीसाठी आम्ही बोलतो या मॅच कडे. आजचा फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसातील आपण पाहिलंय की हा सकाळच्या सत्रामधला सकाळच्या वेळेमधला पहिला मॅच खेळला जातोय. आदर्श स्पोर्ट्स पनसपाडा टीमने निर्धारित 4 षटकामध्ये बनवल्या 30 धावा, 31 धावा आणि 31 धावांचं लक्ष आता ठेवलं गेलंय वाघोबा जांभूलपाडा टीम समोर. 2 बॅटर मैदानाच्या आत अजित स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईकला पाहिला आपण तो फलंदाज आहे किसन. अजित पाटील आणि किसन पाटील जोडी मैदानाच्या आत. गोलंदाज जिम्मा आहे सौरभ पाटील चा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस खेळून काढलाय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये अमीर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विकी चांगला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा परिपूर्ण झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा करत आपल्या आणि आपल्या टीमचं खातं ओपन केलंय अजित याने. असंच खेळावं लागेल कारण 24 बॉल मध्ये बनवायच्या 31 धावा. त्यामुळेच सिंगल डबलला प्राधान्य दिलं. एखादा खराब बॉल आला त्या खराब बॉलवर प्रतिला केला तर हे जे आव्हान आहे 24 बॉल आणि 31चं समीकरण आहे जे गणित आहे ते सोडवलं जाईल आणि पहिल्या फेरीतील मॅच जिंकून आपण दुसऱ्या फेरीमध्ये जाऊ शकतात. पण दोन्ही संघ दावेदार आहेत.
धावा जरी कमी झाल्यात परंतु आपण पाहिलं नेहमीच आदर्श स्पोर्ट्स परस्परा टीम कडे ती उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. त्यात सौरभ पाटीलचं नाव पुढे येत आहे. बघा नॉट बॉल, किती तेज बॉल, काहीच कळलं नाही अजितला. कट करायचं होतं, बॅकफुटवर गेला होता पण संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल निघून गेलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर बोर्डती पाहायला मिळत आहेत. नाणेफेक आपण करून घेतोय. आमच्याकडे उपस्थित आहेत व्यासपीठावरती. पुन्हा एकदा निर्धाव बॉल निघून जातोय आणि विष्णूजी उपस्थित आहेत. त्यांना आपण काकांनाच विनंती करूया की आपले शुभ असते आपण नाणेफेक करून घेऊया. आयोजक त्यांना तिथे घेऊन जातील. 2 संघामधला महत्वाचा मॅच असणार आहे. पुढील देखील एक संघ आपण पाहिला तर आता आपल्याला पाहायला मिळेल पालघर तालुक्यातील आणि एक संघ आपल्याला पाहायला मिळेल वसई या तालुक्यातील. पुन्हा एकदा फ्रंट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. मी म्हटलं ना की सौरभ पाटील एक ब्रँड आहे. आज बॅटिंग त्याच्या माध्यमातून चांगली झाली नाही पण जेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय, जेव्हा तो गोलंदाजी मार्गावर असतोय तेव्हा समोरच्या संघाला समोरच्या बॅटरला धावा करण्यासाठी खूप आणि खूप मेहनत करावी लागतीये आणि ती मेहनत सध्या दिसते. बघा पहिल्या बॉलवर त्याने फुलटॉस हाताळला पण त्यानंतर 3 बॉल आपण पाहिले निर्धाव स्वरूपात निघून गेले. म्हणजे 4 मध्ये फक्त झाल्या 2 धावा. पुढील बॉल सज्ज टाकण्यासाठी नाणेफेक झालेली आहे. हवेमध्ये आहे विकेट मिळण्याचे संकेत. झालं चूक कलेक्शन. दबाव बनत चालला होता, प्रेशर बनत चालला होता आणि त्या दबावात मिळते अजितची एक महत्वाची विकेट परस्परा टीमला. कशी नाची राहिली, कशी कुदी राहिली, कशी डोली राहिली. कशी नाची राहिली, कशी कुदी राहिली, कशी डोली राहिली. इले सासराने लाग, नुसते करे साडू बाबू आणि शायनिंग महाराज. कशी नाची राहिली, कशी कुदी राहिली, कशी डोली राहिली. कशी नाची राहिली, कशी कुदी राहिली, कशी डोली राहिली. थँक्यू. तसेच आपण पाहतोय सिद्धार्थ विष्णू पाटील देखील आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय व्यासपीठावरती. या विकेट मिळालाय. बघा पहिल्या चेंडूवरती फुलटॉस हाताळल्यानंतर गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. कारण क्रिकेटचं विश्वच असं आहे का की तिथे तुम्हाला फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे. प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही बसलोत. प्रत्येक वेळेला गेली कित्येक वर्ष, कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्ष मी सौरभ पाटीलला खेळताना पाहतोय आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळालेली आहे तेव्हा तेव्हा त्याने त्या संधीचं सोनं केलंय, सिद्ध स्वतःला केलंय आणि या क्षेत्रामध्ये तो आज प्रसिद्ध झालेला आहे. सौरभ पाटीलचा पुढील शेवटचा बॉल असेल. अलंग द कार्पेट खेळून काढलाय ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल का पण थोडीशी आउटफील आहे, ती फसवते, दगा देते आहे आणि एका धावेचं रूपांतर होत आहे 2 धावेमध्ये. जवळपास आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये झाल्यात 1 गडी बाद 4 धावा. येणारे 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या 27 धावा. कोण जिंकेल कोण हारेल तत्पूर्वी बोलूया आपण संगीत कक्षाकडे. ऐकूया संगीत आणि नंतर येऊया या मॅच मध्ये. वाढीव संघ आपला डिसिजन काय आहे कळवायचा आहे. वाढीव टीम अमीर आलाय गोलंदाजी मार्गावर. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला या मॅचचा तो आहे 9च्या सरासरी करावे लागतील 27. वेलकम सत्यवान सापणे या परिसरातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आज गेले 3 दिवस त्यांना आपण समालोचनाच्या भूमिकेमध्ये देखील पाहणार आहोत. आज देखील माझ्या समवेत ते जॉईन असतील. समालोचक वर्णी जर पाहिली आपण या मॅच या स्पर्धेसाठी तर गेली सतत 3 दिवस आपण परेश कुडू सर यांचा आवाज ऐकलाय. चांगले सूत्रसंचालक आहेत जे बिलॉंग करतात कुपर या ठिकाणी. अमीरचा पहिला बॉल. किसन फटका फसला होता स्विचिटचा पण नशिबाची साथ कारण यष्टाच्या मागे बिकी होता.
त्याच्या आतापर्यंत हा बॉल पोहोचला नाहीये. एक धाव मिळते त्याला त्यांच्या टीमला आणि त्यांची टीम जाऊन पोहोचतोय या सिंगलने 5 या आकड्यावर. रंगतदार स्थितीमध्ये मॅच तर आहे. दोन्ही संघ सांगतायत की मैं कैसे जीतूंगा मुझे पता नाहीये. दोन्ही संघ सांगतात प्रत्येक समर्थकाला. त्यांचे आज समर्थक भरपूर मोठ्या संख्येने आहेत जे सध्या समर्थक आपल्या मोबाईल स्क्रीनवर टीव्ही स्क्रीनवर ही मॅच पाहतात. ते सांगतात की मैं कैसे जीतूंगा मुझे पता नहीं है लेकिन मैं हारने वाला नहीं हूं ये मुझे पता है. आणि दोन्ही संघांनी ते दाखवलंय. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 मध्ये अजूनही बनवायच्या 26 धावा. पुढील बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय आडव्या पट्ट्याने. रोहित चौधरी चेंडूपर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 धावा मिळत आहे. स्कोरबोर्ड थोडासा हलका होतोय. 5च्या आकड्यावरून उचली घेतोय. 7 वर जाऊन पोहोचतोय. संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष करावाच लागणार आहे कारण जरी म्हटलं की 4 षटकामध्ये 30च झाले आहे. 31 करायचे आहेत पण समोर तितकीच चांगली गोलंदाजी आहे. त्यात आपण सौरभ पाटील याला पाहिलं होतं. त्यानंतर अमीर याला आपण पाहतोय. तो देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 2 मध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. बघा कौतुक केलं आणि लगेच त्याचं प्रात्यक्षिक अमीरने मैदानाच्या दाखवलं. निर्धाव बॉल निघून जातोय. निर्धाव बॉल गेलेला आहे. म्हणजेच आपण निरंतर तीच चर्चा करत आहोत की किती मध्ये किती चेंडूमध्ये किती धावा बनवायचे आहेत. जवळपास आपण पाहिलं 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 22 धावा 24 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि ते पाहतोय निर्धाव स्वरूपात बॉल निघून जाते. अमीरचा चांगला उंच पुरा खेळाडू आहे आणि त्याची चांगली त्याला बेनिफिट मिळते आहे. चेंडूला उचली देणं त्याला यश मिळत आहे. समोर जो गेलेला बॅटर आहे विराज त्याच्याकडे देखील तो खेळण्याची क्षमता आहे पण ज्या वेळेला चांगली गोलंदाजी होती ना तेव्हा देखील संतोषजी भोईर माजी सरपंच आपल्याला येताना दिसतात व्यासपीठावरती. वेलकम संतोषजी. कालच आमची चर्चा झाली होती की रविवारचा दिवस तुमच्याच गावामध्ये आहेत. आपली गाठभेट ही पडणार आणि सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सरपंच साहेब पाहायला मिळत आहेत. संतोषजी भोईर वेलकम तुमचं देखील. आपण बोलूया मॅच कडे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. संघर्ष सुरू आहे मैदानात. फटका फसला विकेट मिळण्याचे संकेत पण थोडासा लांब पडलाय. सिंगल मिळते. हा प्रयत्न करायला हवा होता का? सर्व सांगतात की करायलाच हवा होता पण प्रयत्न आता जांभूलपला टीमला देखील करावा लागेल कारण जवळपास पाहिलं आपण ना ते 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 5, 7, 11 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त 8 धावा आहेत. 13 बॉलचा खेळ उरलाय आणि 13 मध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. कोण जितेगा कोण हारेगा हा प्रश्न तर निर्माण झालाय. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायलाच लागेल. आता नाही तर पुन्हा कधी नाहीये कारण फायनलचा दिवस म्हटला ना नॉकआउट मुकाबले सांगितले की एकच आपल्याकडे पर्याय असतोय. फटका फसला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकाच धावावर थांबवलाय. फेकी देखील ऍक्युरेट. विकी कलेक्ट करतोय. सिंगल मिळतीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. प्रत्युत्तर पाहिलं आपण 31 धावांचा पाठलाग करताना दिलाय वाघोबा जांभूलपणा टीमने. झाल्या 2 षटकामध्ये 9. 1 विकेट आपण पाहिलाय. 2 षटकाचा खेळ अजून बाकी आहे आणि 2 मध्ये आता बनवायचे आहेत 22 धावा. कोण जिंकेल कोण हारेल तत्पूर्वी वळूया आपण पुन्हा एकदा संगीत कक्षाकडे. ऐकूया एक चांगला धून आणि नंतर येऊया या मॅच कडे. तुम्हाला नंतर आम्ही संधी देतोय. सध्या आपण व्यासपीठा पाहतोय श्री संतोष रामचंद्र भोईर जे माझे सरपंच होते त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी देखील आर्थिक सहाय्य 2000 रुपये येताना दिसत आहेत. थँक्यू सरपंच साहेब. असं सहकार्य आपण गेली 4 वर्ष या स्पर्धेसाठी करतोय कारण हे पर्व आपल्याला वर्ष 4थं पाहायला मिळतात आणि 4थ्या पर्वामधील आता दिवस देखील या स्पर्धेचा 4था आहे. 2 षटकांचा खेळ आहे आणि 2 षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत हव्यात गरज आहे ती 12 मध्ये 22 धावांची. बघा हळूहळू कसा मॅच बदलला गेला. सौरभ पाटीलची उत्तम गोलंदाजी त्यानंतर त्याच्या पाऊल ठेवून अमीरची ती बेधक गोलंदाजी आपण पाहिली आहे. 2 षटकामध्ये 9 धावा त्याने दोघांनी खर्च केल्या आहेत. आता दुपटील 2 गोलंदाज कोण असतील
कारण आता आवश्यकता या मॅचची सिच्युएशन आहे, गणित आहे, सूत्र आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत, 22 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये हवे आहेत 11 धावा. एक चान्स, एक रिस्क घ्यावी लागेल. आता नाही तर पुन्हा कधी नाही, पुन्हा एकदा 365 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्ग आपण पाहूया, कुठला गोलंदाज आलेला आहे. अविनाश याला आपण पाहू शकतो. समोर किसन पाटील आहे. किसन आहे तोपर्यंत वाघोबा जांभूलपरा टीम या मॅच मध्ये असणार. त्याच्या बॅट मधून आपल्याला त्या बिग हिट एक रिस्क घेताना तो दिसणार. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. ब्लॉक होल मध्ये चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. सौरभ पाटील येतो, एक धाव घेतली आहे. फेकी खराब झाली, त्याचा फायदा उचलत 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच 11 बॉल 20 ची गरज. प्रकाश भोईर वाडीव येथून समर्थक आहेत, येताना दिसत आहेत. वेलकम प्रकाशजी, तुमचं देखील वेलकम असेल या आरुष 11 चषकामध्ये. कारण पुढील मॅच तुमच्याच गावातील संघ इथे खेळताना दिसणार आहे. चांगले क्रिकेट प्रेमी आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा संदीप कॉमिटीसाठी असतो, वैतरणा विभाग असो, सपाला परिसर असो, पालघर जिल्हा असो, प्रत्येक ठिकाणी रविवारच्या दिवशी प्रकाश भोईर आणि संदीप भोईरची गाठभेट ही पडत असते आणि याच ठिकाणी देखील ते येताना दिसत आहेत. थँक्यू. रंगलाय, हा खेळ रंगलाय, संघर्ष दिसतोय. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, पण अविनाशचा तो नेम लागला व्यवस्थित आणि किसन पाटीलच्या उडाल्या दांड्या, म्हणजेच मिळाली ही बिग 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 विकेट. नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. विजय याला आपण पाहू शकतो. विजयला बऱ्याच वेळा मी खेळताना पाहिलंय. जेव्हा त्यांचा संघ अडचणीत आलाय, तेव्हा नेहमीच संकट मोचकाची भूमिका त्याने, बघा आमचे आज रविवारचा दिवस आहे, शाळकरी विद्यार्थी आनंद घेत आहेत आणि आमची DBN लाईव्हची टीम देखील त्यांना देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. त्यांचे आई वडील आज त्याच्या घरी बसल्या मोबाईल स्क्रीनवर देखील त्यांना पाहत आहेत की आमची मुलं मात्र या आरुष 11 चषकाला देखील चांगला सपोर्ट करतात. थँक्यू. विजय आलाय, त्याच्यासाठी पाहूया. 2 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला ठेवण्यात आलेले आहेत. फुलटॉस आणि चेंडू गेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. विकेट षटकार. थँक्यू तुम्हाला देतोय नंतर संधी, कारण इथे संधी मिळाली विजयला. इथे चूक केली अविनाशने आणि चेंडू गेला आउट ऑफ दी पार्क. षटकार आलिया, रंगत आलिया, वापसी झाली या षटकाराने. धावसंख्या 17 धावा, अजूनही 14 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा इंटू द गिअर, बॅक टू बॅक. आणखी एक दमदार बहारदार विजयाच्या दिशेने जाणारा हा बिग हिट 6. थँक्यू डीजे. बघा विजय जसा गेला मैदानाच्या आतमध्ये, त्याचे मी कौतुक केलं की विजय आहे ना, जेव्हा त्यांचा संघ अडचणीत आलाय तेव्हा वाघोबा जांभूलपरा टीमला त्याने तारलंय. त्या संकटातून त्याने संकट मोचकाची भूमिका बजावली आणि आज मोका भी आहे, दस्तूर भी आहे. आणि दोन्ही चेंडूवर 2 बिग हिट षटकार आणि मॅच जवळपास आता जिंकण्याच्या मार्गावर, कारण आता 23 धावा झालेल्या आहेत. आता खेळ आहे बाकी 8 बॉलचा आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या एकूण 8 धावा. बघा गेम कसा बदलतोय, खेळ कसा बदलतोय, म्हणून या क्रिकेटची लोक बेडी आहेत. आज संधी आहे विजयकडे हिरो बनण्याची. संधी अविनाशकडे देखील आहे. कोण बनेगा हिरो, कोण बनेगा झिरो. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, झालं सीमा पार. 1 बाउन्स, नशिबाचा चौकार.
दगडी चाल बरोबर गीत लावलं गेलं आमचे डीजे ते म्हणतात की चुकीला माफी नाही. दगडी चालता डायलॉग. चांगला बॉल यावेळेला निर्धाव गेलाय म्हणजे आता शेवटच्या षटकाचा थरार असेल की वन साइड मॅच असेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शेवटच्या 6 मध्ये बनवायचे अजूनही 4 धावा. कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी बोलूया पुन्हा एकदा त्याच संगीताकडे आणि येऊया नंतर या मॅच कडे. राखू पिंजऱ्यात आला, 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 राखू पिंजऱ्यात थँक्यू वेलकम. मॅच रंगलाय. 6 मध्ये बनवायच्या 4 धावा. प्रदीप आलाय गोलंदाजी मार्गावरती. मागडा षटक. अविनाशने पहिले 3 बॉल जरूर चांगले हाताळले होते, पण मागचे 3ही बॉलवर विजयचा तो एक आक्रमक खेळ दिसलाय, विजयचा तो अनुभव दिसलाय. आणि म्हणून मी म्हटलं की विजय जेव्हा मैदानात असू ना तेव्हा त्यांच्या संघाला त्याने तारलाय आणि आता सध्या विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. पण अजून विजय बाकी आहे. अजून 6 मध्ये 4 तर काढायच्याच आहेत. विराज हलक्याचा केल्याचा प्रयत्न, डॉट स्वरूपात निघून जातो चेंडू. रंगलाय. 5 मध्ये 4. जसा मॅच सकाळच्या सत्रामध्ये व्हायला हवा, जो संघर्ष दिसायला हवा तो संघर्ष दिसलाय. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने झाली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे तडजोड करावी लागणार आहे. विजयला स्ट्राईक माता राहणं गरजेचं आहे. विकेट जातोय. विकेट गिरेगा तो संगीत भी आएगा. चांगली गीत, प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन. 4 मध्ये 4 बघा मॅच होता. 6 मध्ये 4चा दोन्ही बॉल निर्धाव. 1 विकेट आलाय रनआउटच्या स्वरूपात, पण विजय स्ट्राईक एंड वरती आलाय आणि न्यू बॅटर गेलाय नागेश पाटील. 4 मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. आल्या या मॅचचं पूर्णपणे सिच्युएशन बदललं. ही मॅच बदल घेतो. विजय आहे स्ट्राईक एंड वरती. त्याच्यासाठी बॉल पाहिला आपण निर्धाव स्वरूपात निघून गेलाय. कुठली धाव नाहीये, सिंगल मिळत नाहीये. 3 मध्ये आता बनवायच्या 4 धावा. रंगलाय हा खेळ रंगलाय. म्हणून मी म्हटलं की दोन्ही संघ जिंकण्यासाठी दावेदार आहेत, पुढे जाण्यासाठी दावेदार आहे. पण चांगला खेळ करायला तोच जाईल पुढे. 3 मध्ये 4 हवेमध्ये आहे. विकेट नाही तर चेंडू जाईल कदाचित सरळ हातामध्ये, पण झाली चूक आणि झेल ड्रॉप. म्हणजेच पकडो कॅच जीतो मॅच. सुपर. नशिबाची साथ आल्याला विजयने आपल्या संघाला तो विजय मिळवून दिलाय. नावामध्ये विजय होता म्हणूनच बागोबा जांभूलपुरा टीमला मिळाला तो विजय आणि विजयाचा शिल्पकार देखील ठरला गेला विजय. चला मॅच बॉल आहे आपण इथे जमा करायचो आहे. चांगली मॅच रंगली आहे. हा जर झेल पकडला गेला असा, कारण या क्षेत्राने तो झेल पकडला होता तेव्हा या मॅच मध्ये आपण वापसी झाली होती. त्यानंतर विजय आला आणि विजयने ती कमबॅक करून दिली. आपल्या टीमला संकट मोचकाची भूमिका त्याने बजावली आणि आपल्या संघाला नेलं पुढच्या फेरीमध्ये. हार्ड लक असेल आद्याचे स्पोर्ट्स पनसपडा. आपण देखील चांगला खेळ केलाय, पण एक करणार एक जिंकणार एक पुढे जाणार. एकाला थांबावं लागेल, एकाला प्रतीक्षा करावी लागेल संध्याकाळची, एकाला प्रतीक्षा करावी लागेल 365 दिवसांची. असा खेळ आहे क्रिकेटचा. पण मजा आली. जसा मॅच व्हायला हवा तसा मॅच झालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आरुष 11
पनसपाडा हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ष चौथा आहे या स्पर्धेचा आणि चौथ्या पर्वातील आज फायनलचा दिवस, रविवारचा दिवस, महाशिवरात्रीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. बघा कसा खेळ रंगला, विजय आला आणि 6 मध्ये त्याने बनवल्या नॉट आउट स्वरूपात 20 धावा. 20